million. Young YouTuber. Oh my god. 59K subscribers. Oh my god. फटली माझी आता लईच. फायदा काय पॉइंट आहे माय लॉर्ड हा पॉइंट नोट केला मुळे बघायला आम्ही ऑब्जेक्शन माय लॉर्ड. असं म्हटलं ते ना. रसम खा के शांति के लिए हम शांति लेके आए. वो नहीं बोलना. ओके सो हेलो एवरीवन, वेलकम बैक टू अवर चॅनल. आणि फायनली जिस दिन का इंतजार था वो घडी आ चुकी है. ऑलमोस्ट 2 महिने झाले आणि प्लॅनिंग केली ती आणि आमचं डोकं खाल्लं होतं. हा आणि तर खूप यावेळेस जास्त डोकं खाल्लं आमचं. आणि यावेळेस मी नको म्हटलं होतं की मला ट्रिपला नकोय आणि ही म्हटली जायचंय. सो द स्पेशल ओकेजन की आमची अॅनिव्हर्सरी Yes, आहे guys. आणि यावेळेस फक्त आम्ही दोघच नाही चाललोय, आमच्या सोबत अजून एक कपल असणार त्यांची आहे. पण अॅनिव्हर्सरी हा. आहे, पण त्यांची जोडीची 2 दिवस आधी आहे. हा 2 दिवस आणि ते अगोदर 2 वर्ष मोठे पण आहेत. सो तेवढं चालतं. नसतं तरी चाललं असतं, बिचाऱ्यांना कशाला हे करतो तो. ठीक आहे. पण ठीक आहे, वाईब आमची मस्त मॅच होती म्हणून आम्हाला त्यांच्यासोबत जायचं. आय नो आम्हाला मस्त मजा येणार आहे ह्या गोष्टीमध्ये. आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 11:30. आमची रात्री 3ची फ्लाईट आहे आणि ह्यावेळेस आम्ही पुण्यावरनच बुक केली. मुंबई वगैरे जायचं कष्ट घेतलेलं नाहीये. बाबा, लय अवघड आहे मुंबई. तर ठीक आहे. आणि आम्ही चाललोय कुठे, तर आम्ही केरळला चाललोय. आम्ही बालीचा आमचा लास्ट व्लॉग बघितला. आम्ही सस्पेन्स ठेवलाय की आपण कुठे चाललोय आणि आम्ही त्याचं हेडिंग ठेवले बाली फॉर डे 1. म्हणजे अगदीच खूपच बावट वाटत होतं ते. ठीक आहे. तर ठीक आहे, म्हणजे आता चाललोय तर जास्त बोर नाही करत. ह्यावेळेस एअरपोर्टचं वगैरे शूट करणार नाहीये. पुणे एअरपोर्टला आपल्याला करता येत नाही. फ्लाईट आणि डायरेक्ट रिचिंग टू केरला फ्रॉम 3 to 6. सी यू इन द केरला. नाही पाय नाही करायचं. सी यू इन केरला गाईज. सी यू इन केरला. चलो दे मिलते हैं. या जागी बसून ह्या लोकांनी इथं आपल्या ट्रिपची सुरुवात केली होती आणि आता ते येतात G4 ला राहिला आहेत. आणि आपला कॅब वाला कुठं राहिला बघूया. आला 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 आला. लेट कमर्स. मग विषय का लेट कमर. मंगल मूर्ती. हे म्हणत लोहगडला जायचं पण नको. केरळला जाऊ. केरळच्या आपल्या घाटात जाऊ. कंदुकी चाय, अद्रक इलायची चाय एक नंबर. ती चाय पिऊन त्या डोळ्यातला लालपणा थोडा पण कमी नाही झाला असं वाटतं बेवडं. चालतं. आज आपली हळद होती ना. एवढं कळतंय लगेच. चलो ओव्हर ऍक्टिंग के 150 रुपये का 150 भी ज्यादा होगा 50. नाही एकदम नॅचरल आलेलं आहे. अरे हाँ. Shadows creeping round the block at night. Deep bass banging feels just right. Strong vibes rolling, drum line heavy. This groove's alive, keep your tempo steady. Feel the heat, let it rise in your chest. ओके सो वेलकम बॅक अगेन. आपण मस्तपैकी आता ट्रॅव्हल करून झालेलं आहे. ट्रॅव्हलिंग करून काय झालंय, सकाळचे 5 झोप नाही झाली आमची. रात्रभर झोप झालेली नाही आमची. आणि आम्ही आता आलो एअरपोर्टवर. दुःख असं होतं की फ्लाईट मध्ये एक बाळ, मला वाटलं होतं की ते मोठं आहे, मी मारला असतं त्याला, पण ते खूपच छोटं होतं म्हणून काहीच करू शकत नाही. आणि त्याच्या कानात पेन होत होतं म्हणून ते रडत होतं. पण इन शॉर्ट झोप नाही झालेली आहे. पण वेलकम टू मुन्नार गाईस. मुन्नार नाही ऍक्च्युली कोची आहे. कोचिन एअरपोर्टला आपले आपण. सो उगाच काय नको बोलू. That's why I know why girls don't like logic.
सांभर चटनी रसम असं म्हटली होती ना रसम खा के हम हैरान हो गए थे दाल वडा मेदू वडा इडली वडा दाल वडा मसाला डोसा उपमा पोट छत्रपती शिवाजी महाराज शांती विता शांती शांती मंजुलुका ऑन द वे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. अध्यक्ष मोदी काय कर सांग आता आवाज मोकळा करण्यासाठी मी महाराष्ट्र केरळला आलोय. हे अध्यक्ष सकाळी सकाळी लोकांना चावायच्या मूडमध्ये होते. पण जर ती 2, 3. Cheers to bad morning. मजा आली आहे. काय वाटतंय तुम्हाला चहा बद्दल? अभी नहीं बोलेगा अब मेरे फटके आते हैं. काय पाणी पाण्यात थोडीशी चाय पावडर टाकलेली थोडी नाही थोडी अशी ते पण 2-3 वेळा वापरून फिकायची एकदम फिका आपल्याला ठरलं होतं इथं केरळामध्ये आल्यावर फक्त फिल्टर कॉफी घ्यायची असते. चहा कोणी सांगितलं? यांच्यामुळे चहा घेतला सगळं खाऊ काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिलं स्टोरी चहाचे मळे असून जर ते चहा पावडर कमी टाकणार असेल तर फायदा काय? पॉईंट आहे माय लॉर्ड. हा पॉईंट नोट केला. चहाचे मळे बघायला आम्ही ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऑब्जेक्शन आणि चहामध्ये हे नाही बुकिंग केलेली आहे सगळी. केरळा ट्रिप प्लॅन केलेला आहे. चहाच आम्हाला पहिल्यांदा चहा पावडर 5व्यांदा वापरली तीच चहा. कसं असतं इथं चहा इथं खूप एक्सपेन्सिव्ह आहे हा चहाचे मुळे असल्यामुळे ते चहा शेकण्यामध्ये बारीक यूज करतात कळालं का? आपण जो चहा पितो तो चहा खालचा उरलेला असतो असा वरचा चहा आहे. वा थँक्यू. ठीक आहे ठीक किती मागवलं त्याला बघितलं पण नाही का मागवलं पूरी आई पर दो सब मिल बांट के खाने वाले हैं. पटलंय ओके सो आपण आता ह्या नेक्स्ट वॉटरफॉलला व्हिजिट करणार आहे आणि हा ऑन द वे टू मुन्नार आपल्याला लागलाय. पोचे टू मुन्नार मध्ये असाच रस्त्याच्या कडेला आहे आणि खूप सुंदर आहे. तर हा कॅमेरामध्ये एवढा जस्टिस नाही होणार आहे बट लेट्स सी की तुम्हाला कसं आवडतोय ते. चलो गाइस आणि आमचे आउटफिट जरा वेगळे दिसत असतील तर आम्ही चूज केले. चलो चिलमध्ये ना लोक आवडतं गर्दी नाही असते. आणि आपल्या महाराष्ट्रात फोटोसाठी सगळी गर्दी असते. तेच करणार हे म्हटल्यानुसार 2-4 जण कपडे काढून ह्या वॉटरफॉल आंघोळ केली असते आंघोळ केली असते. हा तर या वॉटरफॉलचं नाव काय होतं आपल्याला माहिती नाहीये पण चला आता आय थिंक द बिगेस्ट वॉटरफॉल इन केरला. काय जमलं चला रोहन सर मला कसं वाटते झिप लाईन करून फर्स्ट टाइम लाईफ मध्ये ती पण इंडियाज लॉंगेस्ट झिप लाईन इन केरला खूप एक्साइटेड आहे मी यासाठी. तुम्हाला दगदग होती का अजिबात नाही. दगदग नाही होत तुम्हाला आणि लग्न करण्यापेक्षा जास्त धगधग हे काय झिपलाईन काय जास्त अवघड काय आहे. पाणी कमचं आहे आपल्याला पाणी कम बरोबर का नाही? कसं वाटतंय तुम्हाला मग असं हे आनंद घेऊन खूप आनंद खूप स्ट्रगल excitement नंतर आपल्याला वाटते. झिप लाईन भेटली आपल्याला मनपसंत झिप लाईन भेटली हा मनपसंत भेटले. थोडे पैसे एक्स्ट्रा गेले पण मनाला आनंद वाटला आपल्याला नाही का? नाही आपल्याला करायची इंडियाज लार्जेस्ट झिप लाईन करायची म्हटलं तर पैसे जास्त जाणार. जाऊ दे हरकत नाही. कसं वाटतं मनुष्य तुमचा एक्सपिरियन्स सांगा आम्हाला. मी छान वाटते भीती पण तेवढीच वाटते बघू काय प्लॅन आहे समजा plane तुटली तर? काय ना डोळे दाखवून घ्यायचे आणि आसमानामध्ये बघायचं असं
आता सध्या आमचा व्हिडिओ जरा चांगला झालता तर मध्येच मला रेस्क्यू करण्यात आलं. मला असं वाटलं करूया मरूया अशी सिच्युएशन झाली माझी. म्हटलं आता फायनली बघून घ्या सगळ्यांना बस. गाडीला नाही आठवलं तुझ्या. मला पण rescue करा. त्यांना पण सुकर यांचा ड्रोनच पडला पाण्यामध्ये. एकदम लोगड सारखं लागतंय कारण बरं झालता. आमचा हात सोडून देण्यात आला होता. माझा पण हात सोडून आला होता त्यामुळे मी अडकलो. पण आमचं नशीब नशीब एवढं बळवत तर हनुमानाची आम्हाला खूप जास्त ही होती काय म्हणतात शक्ती होती. ड्रोन പെട്ടെന്ന് വരും ജസ്റ്റ് നിങ്ങൾക്ക് ഒന്നും കൂടെ ട്രൈ ചെയ്യണം. ഫ്രീ ആയിട്ട് നിങ്ങൾക്ക് ഒന്നുകൂടെ പോവാം. യൂട്യൂബറാ യൂട്യൂബർ ഓ എത്ര സബ്സ്ക്രൈബർ 2.5K 2.5K small company. 2.5K Not million. million young YouTuber. Oh my god. 59K subscribers. Oh my god. All India കറങ്ങിയിട്ടുണ്ട്. Oh my god. ലഡാക്ക് ഓപ്പണിംഗിലാ 1924 ഹൈറ്റില് ഇവിടുന്ന് മൂന്നാമത്തെ ലഡാക്ക് വണ്ടി ഡ്രൈവിംഗ് പോയിട്ടുണ്ട്. By which car? Ashutosh Stories. Yes. You are car? Eh? You are car which car you have? Car. Car XL6 മാരുതി. XL6. ആ ടൈമില് എന്റെ ചാനലിന്റെ പേര് D4 Mox ആയിരുന്നു. അത് ഞാനിപ്പോ ചാനൽ കൊടുത്തു. ओके, सो आपण आता झिपलाईन करून आलेलो आहे. ही होती फ्लाइंग फॉक्स ॲडव्हेंचर म्हणून. तर मेक माय ट्रिपचा द बेस्ट एक्सपिरियन्स आम्हाला आत्ता आलेला आहे हा. खूप जास्त म्हणजे लाईक आम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल या अगोदर 2दा करून झाले. मेक माय ट्रिपनेच केले. मी मनाली सुद्धा ट्रॅव्हल केलं यांच्या थ्रूच. पण इथं कॉर्डिनेशनच नाहीये काही. लाईक त्यांनी ड्रायव्हरला काही डिटेल्स नाही दिलेले आणि मी कंप्लेंट पण रेज केली आहे. बट ठीक आहे, जाऊ दे, आम्ही ह्या गोष्टी जास्त आता बोलत नाही याच्यावरती. लोकल वेंडर सोबत टाईप असतो राईट. तो हा. टाईप थोडा खास नाहीये. लोकल वेंडर पण चांगलं नाही ऍक्च्युअली. टाईप जाऊ द्या हा, तो विषय. पण सीन असा झाला की त्यांनी आम्हाला दाखवलं होतं ते झिपलाईन खूप खराब होतं. लाईक ते बोस्ट झिपलाईन होतं म्हणून आम्हाला असं होतं की आम्ही त्याच पेमेंटमध्ये दुसरं करून घेतो. ॲटलीस्ट तुम्ही आम्हाला रिफंड करा किंवा काही करा. आम्ही आता इथं आहे आणि आम्हाला ते 2-4 वेगवेगळ्याच ठिकाणी झिपलाईन करायला नेतात. ते ऍक्च्युअली दाखवलं ते दुसरं दाखवलं आम्हाला. ते खूप शॉर्ट होतं. 500 मीटर होतं ऍक्च्युअली आणि 500 रुपयाला तर होतं. आम्ही असं होतं की आम्ही वरच्या अमाऊंट पेमेंट करतो, आम्हाला फक्त हे झिपलाईन द्या तुम्ही. ते आम्हाला नाही आवडलेलं तर त्यालाही त्यांनी सपोर्ट केलेला नाहीये. आणि या ड्रायव्हरची विचारायची काही चूक नाही वाटली मला. त्याला जे त्यांनी लोकांनी सांगितलं ते केलं. शेवटी आम्ही 2000 पेमेंट केलं तर त्या लोकांना, तर त्यांनी इथे ते पेमेंट केलं आणि वरचं आम्ही करून घेतलं. तर त्यांनी कोऑर्डिनेट केलं म्हणून झालं, नाही तर आज तर दिवस वेस्टच गेला असता. हा, पण ठीक आहे, ऍटलिस्ट झाली आहे झिपलाईन आपली. आणि दीक्षाची त्यांची झिपलाईनच्या वेळेस ड्रोनच हे झाला. तर आम्ही इथे एक्स्ट्रा 400 रुपये पर कपल भरून 1600 रुपये भरलेत आणि ड्रोन आणि फोटोशूट ह्याचे एक्स्ट्रा पेमेंट केलंय. तर त्यांच्या वेळेस ड्रोन पडला म्हणून त्यांना परत मिळालं. लकी दे यार. पण हा, मिळालं त्यांना परत करायला. ते बरं झालं भेटलं. हा, मिळालं आणि तिची खूप इच्छा होती तर तिला ते मिळालं परत म्हणून आय एम हॅपी. आणि येस, तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे. मेन म्हणजे फ्लाईटमध्ये ते बाळ रडत होतं म्हणून झोप नाही झालेली आहे. आणि त्याच्यानंतर असं तर आय विल सजेस्ट, म्हणजे मी ह्या ट्रिपच्या चुका काय असतील त्या एक सेपरेट व्लॉग बनेल, तो ह्या आजच्या व्लॉगमध्ये नको. पण हा, आता नेक्स्ट आम्हाला काय कॉफी प्लांटेशन टूर म्हणून आहे, तिथे जाऊ आम्ही. म्हणजे मेजर असं काही नाहीये. हा, स्पाइस त्याच्यामध्ये काही विशेष काही नाही असं. बट ठीक आहे, काय असेल ते. आणि हॉटेलमध्ये जाऊ आणि आता थोडासा व्ह्यू एन्जॉय करू. माझा हात खूप दुखायला लागला. ओके, सो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला आपण आलेलो आहे. दिस इज द चॉकलेट फॅक्टरी, जे आपण एव्हरी डेस्टिनेशनला विजिट. बालीला पण चॉकलेट फॅक्टरी घेतली होती, ती काय आपल्याला आवडली नाही. तो आता आपण आलोय मुन्नारच्या चॉकलेट फॅक्टरीला आणि आता फ्री मध्ये भेटते म्हटलं आपण खाऊन घेऊ. This is the smallest version of Bali factory. We have 21 varieties now. Milk, white and dark are the base chocolate. From that we make the varieties. So any of one of a base chocolate we post. So as usual आपण काहीच घेतलेलं नाहीये. बरोबर. कारण की ते कॉस्टली होतं. म्हणजे 250 ग्रॅम फॉर 500 रुपये. स्टार्टिंग होती. हा, स्टार्टिंग होती. पण टेस्ट करायला मिळालं, ही खुशी की बात है. भूक लागली आता खायचा. गेला होता 88. यात रोटरी कुठे?
असं वाटतंय मला आता मी खाणं मिस करतो अगदीच अगदीच अगदीच. चला बघितलं आता कशी निवडली इन्फिनिटी फुल वाव. 2 दिवस ना आपण येस.